अहमदनगर दक्षिणमध्ये ही मर्द माणसे आहेत, त्यामुळे आम्हाला बाहेरच्या माणसांची गरज काय असा प्रश्न आमदार संग्राम जगताप यांनी उपस्थित करून अप्रत्यक्षपणे डॉक्टर सुजय विखे यांना टोला लगावलाय। येणाऱ्या निवडणुकीमधून आम्हाला बाहेरच्या माणसांची गरज नाही हे दाखवून देण्याचं आवाहनही आमदार जगताप यांनी केलं। आज आपल्याला माणसापर्यंत पोहोचायचं कशा करणार? ही लोकसभेची निवडणूक म्हणजे हे काय फक्त आपल्याला काय नावापुरती निवडणूक नाही। काकांनी आता ते सांगितलं, उल्लेख केला की आता ही काय पक्षापुरती निवडणूक राहिलेली नाही, ही खऱ्या अर्थानं वेगळ्या विचारापर्यंत ही निवडणूक गेलेली आहे की आता खऱ्या अर्थानं हा दक्षिणेच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे। म्हणजे आपल्याकडे काय माणसं नाहीत का? दक्षिण भागामध्ये काय माणसं नाहीत का? आपण माणसाची माणसं म्हणजे मला माहिती मर्द माणसं आहेत का? आपण आहेत ना, बाहेरच्या माणसाची आपल्याला काही आवश्यकता नाही। आणि उमेदवारी कशा करता करायची तर फक्त स्वतःला खासदार व्हायचं म्हणून नाही करायची, तर या भागामध्ये प्रश्न आपल्याला जाणले पाहिजे, या भागातल्या प्रश्नांची तीव्रता आपल्याला वाढली पाहिजे। तुम्हाला सांगतो, जेव्हा आपण एखाद्या घरामध्ये राहत असतो, आपल्या घरातल्या काय अडचणीत आपण त्या घरामध्ये जर असलो तरच आपल्याला माहिती असतं, ते शेजारच्या घरातल्या माणसाला माहिती नसतं। हा संग्राम तुमच्या घरातला हे लक्षात ठेवा, या नगरचं नाव लिहिलं पाहिजे, या महाराष्ट्रामध्ये नगर शहराचं आपलं नाव हे पुढे गेलं पाहिजे, अशा पद्धतीने आपलं काम करायचं। आणि तुम्हाला सांगतो, आज ही काही दक्षिणेच्या बाबतीमध्ये आपली जी काही परिस्थिती आहे, तर आपल्याला देखील हे संग्रामला खासदार व्हायचं म्हणून आपल्याला करायचं नाही, तर आपल्या ह्या नगर दक्षिणेमध्ये आपल्याला कुठेतरी जे काय आज प्रश्न 15-20 प्रश्न असतील, हे प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला कमी करता येतील। आज प्रामुख्याने आपल्या सर्व ग्रामीण भागामध्ये आज शेतीच्या बाबतीमध्ये पाण्याचा प्रश्न आज फार म्हणजे गंभीर समस्या आहे, तर त्याच्यावरती आपल्याला काम करायचं। या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना ह्या दक्षिणेचा कसा पद्धतीने कायापालट करता येईल आणि कायापालट करण्याकरता देखील उद्या मी खासदार झालोय आणि लगेच त्याचे कायापालट होणार आहे अशी परिस्थिती, पण त्याच्या माध्यमातून आपल्याला जे काही प्रश्न मार्गी लावायचे त्याला आपला माणूस असला गेला पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची उमेदवारी घोषित झाल्यानंतर प्रथमच आमदार संग्राम जगताप यांनी पाथर्डी तालुक्यातील अनेक गावांना भेटी देऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या। शहरातील हिंद वसतिगृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीला कार्यकर्त्यांसमोर जगताप यांनी आपली भूमिका मांडली। यावेळी राष्ट्रवादीचे नेते ॲडव्होकेट प्रताप ढाकणे, जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे, पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पालवे, नारायण धस, बंडू पाटील बोरुडे, सीताराम बोरुडे, चांद मणियार यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। संग्रामला मतदान करून चूक झाली, असा पश्चाताप तुम्हाला कधीही होणार नाही, असं काम करून दाखवेल, अशी ग्वाही संग्राम जगताप यांनी यावेळी दिली। की भविष्यामध्ये ज्या वेळेला कुठं संधी राहील तर म्हणजे काका त्या बैठकीमध्ये याच्यामध्ये राहतील, तर काका कधी भविष्यात कधी म्हणणार नाही की या संग्रामला मदत करून आपली चूक झाली नाही, हे तुम्हाला जसे तुम्ही मागच्या काळामध्ये त्यांनी कोणाला मदत केलेली असेल आणि नंतर आपल्याला कुठेतरी वाटतं आपण त्या माणसाला मदत केली, काकीने सुद्धा सांगितलं आपण आता काका आज काय असते काय नसते, पण काकी तुम्हाला सांगतो तशी परिस्थिती होणार नाही, तुम्ही मला याला आपण मदत केली हे योग्य झालेले, अशाच प्रकारचं काम या संग्रामचं राहील, तुम्हाला या आश्वासन तुम्हाला वाटतं। आणि तुम्ही हक्काचा समजा माणूस, कारण आपण इथलचे स्थानिक आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला आज प्रत्येक या प्रश्नाला आपल्या प्रत्येक माणसाला हे आपण कुठे उपलब्ध राहणार आहे ते देखील महत्वाचा विषय असतो। आणि या भागामध्ये आपले प्रश्न भरपूर आहेत। आज तालुक्यामध्ये गेलो का वेगवेगळे प्रश्न आहेत, प्रत्येक तालुक्यामध्ये आपण जर गेलो, आज शेवगाव पातळी मतदारसंघ जरी असला तर शेवगावच्या भागातले प्रश्न वेगळे आणि पातळीच्या भागातले प्रश्न वेगळे। तशाच प्रकारे कर्जत जामखेडच्या भागामध्ये तशी परिस्थिती की कर्जतच्या भागामधले प्रश्न वेगळे, जामखेडच्या भागामधले प्रश्न वेगळे, म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या तालुक्या स्तरावरती आपल्याला त्या वेगवेगळ्या प्रश्नावरती आपल्याला सामोरं जायच्यावरती काम करायचे। पैसा संपत्ती 4 दिवस पुरणार नाही, मात्र चांगला खासदार आयुष्यभर पुरेल, असं चांगलं काम करतील। पक्षानं मला उमेदवारी देण्याचं कबूल केलं होतं, मात्र परिस्थितीनुसार उमेदवारी बदलावी लागली। आपण समजदार कार्यकर्ता असून पक्षाची भूमिका प्रामाणिकपणे पार पाडणार आहे, असं आवाहन यावेळी ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांनी केलं। 7 एप्रिलला आदरणीय पवारसाहेबांनी मला बोलवून घेतलं आणि या ठिकाणी तुला उमेदवारी द्यायची माझी इच्छा आहे, मी संमती दिली। त्याच्याबद्दल त्यांची माझ्या अनेक वेळा चर्चा झाल्या, मी त्याही कधी अधिकृत वाच्यता
केलेलीही नाही. परंतु पक्षाला निर्णय घेत असताना अनेक वेळा इच्छा असूनही भूमिका बदलावी लागते. समीकरणं बदलतात, गणित बदलतात. आणि कदाचित पक्षाला असं वाटलं की समोरच्या उमेदवाराला फाईट करत असताना अशाच प्रकारचा एक नव्या पूर्वी पार्टीचा तरुण मुलगा दिला पाहिजे. आणि त्या भूमिकेतनं, त्या विचारातनं संग्रामची उमेदवारी फायनल झाली. आणि अत्यंत आनंद आमच्या सगळ्याच मंडळींना मनापासून आहे. ठीक आहे, मनुष्य धर्मानं थोडस वाईट वाटतं, इच्छा व्यक्त केली, आपल्याला विचारलं, नाकारलं, थांबावं लागलं. परंतु मी एक अत्यंत समजदार काम करणारा कार्यकर्ता आहे. जोपर्यंत पक्ष निर्णय घेत नाही तोपर्यंत ठीक आहे, पण एकदा पक्षाने निर्णय घेतला तर पक्षाच्या निर्णयाचा सन्मान केला पाहिजे. आणि तो सन्मान करून पक्षाची भूमिका प्रामाणिकपणानं पार पाडून त्या ठिकाणी उमेदवारासाठी प्रयत्न केले पाहिजे. ही भूमिका घेऊन आम्ही सगळेजण कामाला लागलेलो आहोत, काम करतो. लोकसेवेला संग्रामला जगतापला खासदार करणं ही काळाची गरज आहे. 4 दिवसाचा पैसा, 4 दिवसाच्या गाड्या, 4 दिवसाची यंत्रणा हे आयुष्यासाठी पुरेत नाहीये. तुमचा आमचा जर खासदार योग्य असला तर आयुष्याला पुरेल एवढं काहीतरी काम करून जात असतो. तर तुमचा आमचा लोकप्रतिनिधी चुकला तर आयुष्याचं नुकसान होऊन जातं. आणि ह्या पातळीला आपल्याला पुन्हा एक इतिहास घडवावा लागणार आहे. तो इतिहास घडवून त्या महाराष्ट्रामध्ये संदेश द्यावा लागणार आहे. त्यात आम्ही भावनेवरती चालत नाही, आता आम्ही विचारपूर्वक राजकारण करतो. कार्यक्रमाचं प्रास्ताविक तालुकाध्यक्ष बाळासाहेब ताठे यांनी केलं, तर बाळासाहेब दराडे यांनी सर्वांचे आभार मानले. 5 वर्ष झाली मी पक्षाकडे काहीच मागितलं नाही. काही द्यायचं असेल तर पक्ष नक्कीच देईल. पदासाठी आपण कुणाच्याही दारात जाणार नाही. मी कुणावरही नाराज नाही असं म्हणत प्रताप ढाकणे यांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवली. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.